नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ असणार आहे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी। आणि आता महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांना जर आता सवलतीच्या दरात जर एसटी महामंडळाने जर प्रवास करायचा असेल तर त्यांना आता एनसीएमसी कार्ड या स्मार्ट कार्ड या ठिकाणी असणे बंधनकारक करण्यात आले आहे। आता याची शेवटची तारीख कोणती आहे आणि एसटी महामंडळाने आता नुकतेच कोणते परिपत्र काढले आहे आणि त्या परिपत्रामध्ये काय माहिती दिलेली आहे त्याचा हा व्हिडिओ सविस्तर या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला या ठिकाणी पाहूया परिपत्रकामध्ये काय दिले ते। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी एक परिपत्रक जारी केलेले आहे। 1 ऑगस्ट पासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड या ठिकाणी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। या ठिकाणी या परिपत्रकामध्ये काय दिले बघूया आपण। दिनांक 12 म्हणजे 12 जून म्हणजे या ठिकाणी आजच हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवामध्ये अधिक पारदर्शकता व सुलभ आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून ही डेट लक्षात ठेवा। 1 ऑगस्ट 2026 पासून कोणाकोणासाठी तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासासाठी एनसीएमसी म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। या ठिकाणी ही तारीख लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट 2026 च्या पूर्वी तुम्हाला हे स्मार्ट कार्ड काढायचं आहे। आणि कोणाला काढायचं आहे तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्याला एसटी महामंडळाचा प्रवास सुखकर होण्याकरता 1 ऑगस्टच्या पूर्वी आपल्याला स्मार्ट कार्ड काढून घ्यायचं आहे। चला तर बघूया आणखी काय दिले। आज अखेर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी नोंदणी केली आहे। आतापर्यंत 51 लाख नागरिकांनी या ठिकाणी नोंदणी केली असून सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत। या ठिकाणी म्हणजे 25 लाख स्मार्ट कार्ड या ठिकाणी चालू सुद्धा झालेले आहे। उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड ही लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी 51 लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डची नोंदणी केली आहे, त्यापैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झालेले आहेत आणि बाकी सुद्धा या ठिकाणी कार्ड कार्यान्वित होणार आहेत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर खाली बघूया काय दिले। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्यभर 4000हून अधिक एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यान्वित आहेत। ग्रामीण तसेच शहरी भागात नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रिय सेवा देत आहेत। म्हणजेच आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी 4000हून अधिक या ठिकाणी एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरण केंद्र या ठिकाणी केंद्रे चालू आहेत। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन स्मार्ट कार्ड काढू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी पुढे पाहूया काय दिले। एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। म्हणजे ज्यामध्ये कोणताही गैरप्रकार या ठिकाणी होणार नाही याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतलेली आहे। त्याचबरोबर विविध शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। या ठिकाणी जर जे काही विविध शुल्क शासनाने आकारलेले आहे त्यापेक्षा जर जास्त या ठिकाणी जर कोणी घेत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांची तक्रार करू शकता आणि तक्रार केल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही या ठिकाणी या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळावा, त्याचबरोबर तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन आणि आधुनिक व्हावा या उद्देशाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रणाली राबवण्यात येत आहे। कशामुळे राबवण्यात येत आहे तर या ठिकाणी त्याचा खुलासा या ठिकाणी शासनाने केला आहे व सुरळीतपणे या ठिकाणी सवलतीचा लाभ मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत सुद्धा या ठिकाणी पारदर्शकता यावी आणि प्रवास तुमचा सुखकर व्हावा यासाठी आम्ही एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रणाली राबवण्यात येत असल्याचे या ठिकाणी या परिपत्रकात दिलेले आहे। त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टच्या पूर्वी या ठिकाणी ही डेट लक्षात ठेवा, 1 ऑगस्टच्या पूर्वी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यायचे आहे। म्हणजेच नुसते स्मार्ट कार्ड काढून बसायचं नाही तर त्या ठिकाणी ते कार्यान्वित सुद्धा करून घ्यायचं आहे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे। राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून आगामी काळात
अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहेत. तर या ठिकाणी हे स्मार्ट कार्ड कोणासाठी काढायचं आहे, तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांनी हे कार्ड लवकरात लवकर 1 ऑगस्टच्या पूर्वी काढायचं आहे आणि आपल्या सवलतीचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. हे जर कार्ड तुम्ही काढले नाही तर तुम्हाला सवलतीचा लाभ मिळणार नाही आणि तुम्हाला फुल तिकीट या ठिकाणी काढावं लागू शकतं. तर आता हे कार्ड काढायचं आहे बरोबर आहे, पण हे कार्ड तुम्ही घर बसल्या काढू शकता का, हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आलेला असेल. तर हे कार्ड तुम्ही घर बसल्या काढू शकत नाही. तर या ठिकाणी 2 ठिकाणीच हे कार्ड तुम्हाला काढता येईल. ते म्हणजे एकतर आपल्या जवळचा एस-टी डेपोमध्ये जाऊन हे कार्ड तुम्हाला काढता येईल. त्याचबरोबर दुसरं जे आहे, या ठिकाणी आपल्याला या परिपत्रकामध्ये सांगितलं होतं की 4,000 या ठिकाणी केंद्र चालू करण्यात आलेले आहेत. त्या केंद्रावर तुम्हाला हे जाऊन NC-MC कार्ड तुम्हाला काढावे लागेल. 2 ठिकाणीच हे कार्ड तुम्हाला काढता येईल. घर बसल्या कार्ड तुम्हाला हे काढता येणार नाही. चला तर मग ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी हे लवकरात लवकर 1 ऑगस्टच्या पूर्वी काढून घ्यायचं आहे. आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.